आईबरोबर उघड्या आभाळाखालून चालताना कधी कधी मी अगदी अस्वस्थ होऊन जात असे. पाठीमागून पुढून चहूबाजूंनी कुणीतरी भुरभुरत्या सुखानं व्यापून टाके, माझ्या डोक्यावरले केस उडवे आणि अंगावर स्पर्शानं जाणवणारं कोण आहे याचा शोध घेत मी स्वतःभोवतीच घुटमळे. पण आईशिवाय कुणीच नसे. त्या न दिसत्या हेलावत्या सुखामुळं काय करावं ते मला कळेनासं होई. आईच्या अंगावरून कसलीशी चुन्या चुन्यांची लाट तरळून जाई. समोरच्या झाडांची पानं हळूहळू हलत. दुपारी उन्हाच्या वेळी गलबलत असताना दादा कपाळावरती फुंकर घालत. डोळे उघडता मिटताना पापण्यांना टोकांना थांबवून घेणारे स्तब्ध तळ अगदी लहानशा हालचालीखाली येत. समोरच्या झाडांच्या महिरपीतून दिसणारं नदीवरलं आभाळ सरकल्यासारखं दिसे. सारखं सगळीकडं काहीतरी बदलत चाललेलं असे आणि हे सारं एका कारणानं घडतंय असा मला भास होई. न दिसणाऱ्या वाऱ्याविषयी आई तेव्हा बोले, वारा झाडावर राहतो आणि तो तिथून उठला की त्याला बोलवायसाठी झाडांची पानं हालायला लागतात, असं तिनं मला सांगितलं होतं. वारा दिसत का नाही, त्याचं रूप कसं असतं, तो राहतो कुठं, अशा मनात येणाऱ्या कितीतरी प्रश्नांमागं मी धावत जाई. वाऱ्याचं घर आकाशात आहे, वरती एक वाऱ्याचा तारा आहे असं लिनी म्हणे. एका काळोख्या रात्री तिनं वाऱ्याचा तारा म्हणून एक उंचावरला ताराही मला दाखवला होता. राहायला ताऱ्यांचं घर ही गोष्टच किती छान होती. लिनीला असलं काहीतरी नेहमी आठवायचं आणि खरोखर वारा आल्यासारखी ती आमच्या घरात यायची. ते सांगून टाकायला वाराच जणू तिला उचलून आणायचा. क्षणभरही जागेवरती न ठरण्याच्या तिच्या गुणामुळं थोरली आई कार्टीच्या पायांवर नक्षत्र पडलंय असंच म्हणायची. ते नक्षत्र वाऱ्याचंच असावं. थोरली आई तर कधी कधी वाऱ्याला भूत म्हणत असे. वारा वाहे ऋण झुना या ललित लेखामधला हा उतार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं सुप्रसिद्ध पुस्तक डोह, ललित लेखांचं पुस्तक. ललित लेखनाकरता ते अतिशय प्रसिद्ध होते आणि कालच त्यांचं निधन झालं. मला असं वाटलं की यातले काही उतारे हे तुम्हाला वाचून दाखवावेत, कारण डोह हे त्यांचं फार प्रसिद्ध असं पुस्तक आहे. याच वारा वाहे ऋण झुना या लेखाच्या शेवटी त्यांनी असं म्हटलंय, लहानपणी पडणाऱ्या स्वप्नातले वजनविहीन आवाज ही एक अनाकलनीय वाऱ्याची अद्भुत किमया आहे अशी माझी समजूत होती. त्या किमयेच्या काठावरून जाग येत असताना जाणीवपूर्वक पुन्हा तिच्यात लोटून घेऊन त्या वाऱ्याचा शोध घ्यायचा मी कितीदा तरी प्रयत्न करत असे. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असं थोरल्या आईनं मला सांगितलं होतं. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला यायचं. मी तिथून जाऊन आली की तिथल्या नव्या मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळायचं. नुकत्याच आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिनं मला दाखवली. खरंच तिच्या पोटाला देवानं बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशातून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानंच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटायचं. आणि फुलासारखा छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवलं यासाठी वाऱ्याला मी मनापासून चांगुलपणा देत असे. पण तिच्याही आधी एका काळोख्या रात्री देवानं मला आकाशातून सोडलं होतं. त्या दोरीचा झोकही वाऱ्यानं थोरली आई, दादा आणि आई असलेल्या घरीच नेमका थांबवला होता. हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. मी गंमत पहा, लेखक कशा प्रकारे किती तरळतेने ह्या गोष्टी अनुभवतो आणि मांडतो. दुसरा एक लेखातला पुन्हा छोटासा तुकडा वाचतो.
मनातल्या उन्हात. पौष पहाटेच्या गारठ्यानं ओठ फुटायचे. ओठांवरून पांघरून उतरायचं नाही, पण आई उठलेली कळायचं. किंवा तरी ती उठायची. झोपीही असायची आणि जागीही असायची. दुलईतून खिडकीकडे डोकवावं तेव्हा झुंजूमुंजू झालेलं असायचं. आधी झांजा वाजायच्या आणि मग झुंजूमुंजू व्हायचं. देवाकडे नुकतीच काकड आरती संपलेली असायची. थोरल्या आईच्या दुलईत अधिकच गुरगुटून घ्यायचं. मघाशी असलेलं वडाखालचं सामसूम आता डोळे चोळायला लागलंय असं वाटायचं. चिंचेखालचं आमचं घर, मोठीच्या मोठी पुढे चिंच, पुढे तिच्याहून थोरला वड, दारासमोरचं सारं आवार वडाखालचं म्हणून ओळखलं जायचं. एवढा त्याचा अवाढव्य विस्तार. सगळीकडं झाडच झाड, हिरवीगार. मला अनेक स्मरणं आहेत, ती कुठे सरतच नाहीत. ही स्मरण वाट कुठवर आत जाते ते कळतच नाही. किती जुने जुने निळे क्षण मी आईला जसेच्या तसे सांगायचो. ती म्हणायची, अरे तुला कसं आठवेल ते, त्यावेळी तर तू एवढासा होतास. कमळभैरीच्या कुंडातलं ते पराती एवढं कास उन्ह खायला लुटू लुटू वर यायचं. उन्हात त्याची पाठ चकचकायची. पण कमळभैरीला आम्ही गेलो ते एकदाच, आणि ते सुद्धा मला कळायला लागायच्या आधी. मग ते कासव माझ्या डोळ्यांपुढं कुठून येतंय? तिथलं पांढरं चाफ्याचं झाड मनात कुठून पांढरी शुभ्र फुलं शिंपताय? त्याआधीही पाहिलेलं उन्हात उजळलेलं कडे पठार कुठून ओळख सांगताय? मनाचं आणि उन्हाचं पहिलं नातं आठवतं ते असंच जुनं. समोरून कोवळं पिवळं ऊन यायचं, पूर आल्यासारखं. ऊन आणि अंधार यांचं मनातलं अस्तित्व उघड मिठीसारखं जाणवायचं. डोळे उघडणं म्हणजे ऊन, मिटणं म्हणजे अंधार. डोळे उघडणं म्हणजे ऊन, मिटणं म्हणजे अंधार. याच लेखाच्या शेवटी श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिहितात, अपार पाण्यासारखं ऊन, मऊ लढिवाळपणे कुरवाळणारं ऊन, जुने जुने संदर्भ उजळत जाणारं ऊन, अबोध अंतसंवेदनांना आवाहन देत जाणारं ऊन, जवळून दूरवर पसरत जाणारं, माझ्यातील नि वेध लावणाऱ्या दूरतेतील अंतर संपवत जाणारं, आनंदानं थैथैणारं नि आकांत करायला लावणारं ऊन. काळोखाच्या खिन्न खडकाला कान लावला की त्याच्या खोल थरांखाली असलेल्या उन्हाच्या जिवंत झऱ्याची थरथर मला जाणवते. अंतस्थातला चुकून आकारलेला आवाज त्या थरथरीनच मला ऐकवलाय. कुठल्या अनोळखीपणातून चालताना काहीच कळत नसे, आणि कुठून तरी अनेक जन्मांच्या सोबतीसारखं ते ऊन अचानकपणे येतं. ते अनोळखीपणावर पसरतं, हलतं आणि माझ्यात मिसळून जातं. आणि कधी न पाहिलेलं ते अनोळखीपण पूर्वी कुठेतरी भेटलं आहे, हे सारं स्मरणारं आहे असं वाटून जायला लागतं. सगळं काही ओळखीचं होऊन जातं. कितीतरी क्षणांची ही उन्हं निरनिराळी की एकाच उन्हाची रूपं, कुठल्या अज्ञात शब्दशक्तीने उजळलेल्या आकृतीबंधात, जसं पहिल्या शब्दात पुढल्या शब्दाचे सूचक स्वर असावेत, तशी ही मनातली उन्हं एकमेकांशी नाती सांगत येतात. लहानपणी कुणीतरी माझं घर उन्हात बांधणार होतं. खरं तर उन्हानंच माझ्या मनात जन्मापासून घर केलं होतं. लहानपणी कुणीतरी माझं घर उन्हात बांधणार होतं. खरं तर उन्हानंच माझ्या मनात जन्मापासून घर केलं होतं. ऊन असो, वारा असो, तुम्ही त्याला कितीही अचेतन म्हणा, निर्जीव म्हणा, पण ते आपल्या जगण्याचा भाग असतं. काल श्रीनिवास विनायक कुलकर्णी सर जेव्हा गेले, तेव्हाही ऊन काहीतरी सांगत असेल. झाडावरची पानं हलत असतील, वाऱ्याला हाक देत असतील. कोण जाणे.